सर आमच्याकडे तुम्ही एक तुमचा इंट्रोडक्शन द्या आणि सांगा कि तुम्हाला तुमची शेती काय है, तुम आप क्या उगाते हैं, आपका सिस्टम कैसे चलता है, थोड़ा सा एक हमारे जो दर्शक है उनको देखने के लिए। ठीक है, तो आप थोड़ा सा बताएंगे, आपका नाम बताएंगे और ये आपका फार्म कहाँ पर है और कितने एकड़ का है, थोड़ा फार्म के बारे में बताइए। माझं नाव विक्रम डेरे, कवठे वाई तालुका, जिल्हा सातारा। मी ह्या फार्मवर 15 एकर शेती करत असून माझ्याकडं टमाटो, कांदा, आल्यासारखं आणि खरबूज असे 4-5 प्रकारचे पिकं मी घेतो। आणि तुमचं हे ऑटोमायझेशन आता 6 महिने झालं मी तुमचं बसवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्विस। क्रॉप कौन से सर इधर आपके पास? अभी टमाटा है, टमाटा अभी 13-14 एकड़ टमाटा है। अभी 8 एकड़ कांदा है और खरबूजा है 5-6 एकड़। अच्छा, हाँ 5-6 एकड़ खरबूजा है और अदरक अभी निकाल दिया है। तो टोटल मतलब कितना हो गया अपना, कितना लैंड हो गया? अभी 30 एकड़ पे चलता है, लेकिन ये ऑटोमाइजेशन इधर 15 एकड़ पे है। अच्छा, और आगे 15 एकड़ पे दूसरा ऑटोमाइजेशन है। अच्छा अच्छा अच्छा। तो अपने ये जिस फील्ड पे अपन है, यहाँ पे अपने टोटल कितने वॉल्व होंगे? इधर लगभग 13 वाल है। 13 वॉल में अपन 15 से 20 एकड़ नहीं, इधर 20 एकड़ है। 20 एकड़ है। हाँ 20 एकड़ अभी चल रहा है अभी। अच्छा अच्छा। तो पहले आप कैसे खेती करते थे? जब ऑटोमेशन बिठाने से पहले आपका कैसा रूटीन रहता था और ऑटोमेशन बिठाने के बाद रूटीन में क्या डिफरेंस है? नाही 10-12 वर्षापूर्वी मी एक ऑटोमेशन ऑटोमायझेशन बसवलं होतं। पण त्याच्यामध्ये थोडंसं सर्व्हिस नसल्यामुळं त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येत होते। अच्छा, सर्व्हिस मिळत नव्हती, कंपनी बंद झाल्यामुळे। त्यामुळे आम्ही तुमचं शिक्का ऑटोमाइजेशन बसवले। अच्छा मिलेगा तो क्या दिक्कत है? क्योंकि फीचर्स जो हैं वो मोर और लेस हर कोई दे देता है। हाँ, उसके बाद सर्विस कैसी देता है वो इम्पोर्टेंट होता है। सर्विस कोई भी नहीं देता है, ये हमको मालूम है पूरा। ये बात तो आप सर्विस से खुश हैं? नेटाफिम का लिया ना मैंने, 5 लाख का लिया तो भी ये ऐसा सर्विस नहीं मिलेगा। मेरे को मालूम है। नेटाफिम का 5 नहीं 10 लाख का लिया तो भी नहीं ये सर्विस मिलेगा। तो आपको सर्विस अच्छा लगा तो कुछ एक आध ऐसा इंसिडेंट बताए कि आप हाँ इनका सर्विस अच्छा है, कि भाई आपने कभी फ़ोन किया हो, आपको तुरंत उसका रिस्पांस मिल गया हो, ऐसा थोड़ा आपका एक्सपीरियंस सर्विस को लेके क्या कुछ एक आध आपकी कोई इंसिडेंट रहा रहेगा उसको शेअर करेंगे? नाही, मागं आता उन्हाळी पाऊस झाले, विजांचे पाऊस झाले, आमच्या शेजारीची एक वीज पडली, त्याच्यामध्ये बरंचसं काय ऑटोमायझेशनचं नुकसान झालं। तर मी फोन केल्याबरोबर तुमची शिक्काची जवळजवळ 5-6 माणसांची टीम आहे सर्व्हिससाठी। त्यामुळं कुणाला ना कुणाला फोन केला की लगेच 24 तासाच्या आत माणसं माझ्या फील्डवर येऊन संपूर्ण म्हणजे पहिल्या जैसं सर्व्हिस पहिल्यासारखी तुम्हाला हात ऑटोमायझेशन चालू करून द्यायची त्यांनी काळजी घेतली। त्यामुळं किंवा 48 तासामध्ये जर एवढी फास्ट आपल्याला सर्व्हिस मिळत असेल तर काय हरकत आहे। आम्ही फक्त सर्व्हिसलाच जादा महत्त्व देतो। एक तो त्याची ऑटोमायझेशनची काय प्राईज आहे त्यापेक्षा सर्व्हिस फार महत्त्वाची आहे। सर्व्हिस फार महत्त्वाची आहे, ती जर शिक्कामध्ये मिळत असेल तर काहीच हरकत नाही। आणि सगळ्या शेतकऱ्यांनी शिक्का ऑटोमायझेशन बसवायला काहीच हरकत नाही। तो विक्रम सर को तो सिक्का की सर्विस पसंद आई और जो उनके कभी भी कोई इश्यूज़ आए, कुछ भी हुआ, वो हमारी टीम ने, हमारी सर्विस टीम ने उसको रेडीली उसको सॉल्व किया। सर कोई फीडबैक सिक्का के लिए आपके तरफ से कोई फीडबैक हो कि इसमें और ये होना चाहिए या कुछ और बेटर कर सकते हैं? नाही, आपल्याला त्याचं जे ॲप आहे ते अभी नवीन व्हर्जनमध्ये जे येणार आहे आणि त्याच्यामध्ये मी सुचवलेलंच आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वाराप्रमाणे इरिगेशन फर्टिगेशन देता आलं पाहिजे। एक सुधारणा करावी लागेल।
त्याच्यानंतरने आपल्याला ते सिस्टम पॉज करता आलं पाहिजे आणि पुन्हा चालू करता आलं पाहिजे. आणि पॉज याच्यासाठी करता आलं पाहिजे की आत्ताच वाटतं की पाऊस येणार आहे, तर सिस्टम तर मी चालू करून ठेवली पण सिस्टम आत्ता मला बंद करून ठेवायची आणि आता कदाचित जर 1 तासाने 2 तासांनी जर पाऊसच आला नसेल तर पुन्हा सिस्टम जैसे ते चालू करता यावी यासाठी पॉज सिस्टम सुद्धा त्याला असावी. आणि तिसरा एक आमचं असं म्हणजे सूचना आहे की ज्या वॉलला किंवा ज्या प्लॉटला आपण पाणी दिलेलं आहे, इरिगेशन दिलेलं आहे, की बाबा आत्ता स्टेटस बघायचं म्हणलं तर बाबा आपल्याला समजलं पाहिजे की बाबा किती मिनटं देणं अजून पाणी बाकी आहे. तो स्टेटस आपल्याला लाईव्ह दिसणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या 3 आपल्या सूचना आहेत आणि तशा पद्धतीचं मला आश्वासन मिळालेलं आहे की पुढच्या नवीन ॲपमध्ये हे संपूर्ण व्हर्जन येणार आहे, ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स व्हर्जन आहे त्याच्यामध्ये येणार आहेत. तर तशा पद्धतीने जर आम्हाला तशा पद्धतीचा नवीन ॲप जर मिळाला तर ह्या शिक्कापेक्षा बेहतर कुठलंच ॲप म्हणजे ऑटोमाइजेशन नाही असं आम्हाला नक्कीच सांगता येईल. सर आपको अपडेट दे दूं, आपकी ये जो तीनों फीचर है ना ये मंथ के एंड में आपके पास पहुंच जाएंगे. ये तीनों फीचर पे जो है ये तीनों मिलेगा ना, हमको कोई दिक्कत वाला काम ही नहीं रहेगा. क्योंकि वी आर अ स्टार्टअप एंड वी आर ऑल्सो so what we are trying to do is we are trying to build a system which is Indian centric, which takes care of the Indian farmers, which understands the needs of the Indian farmers rather than some systems which are let's say built for the world, right? We want to build local and take it global. That is our motto. So we take constant feedbacks from our customers, from our farmers, and we try to implement those feedbacks in our system, and we give regular updates and regular upgrades. So just by that today I am here not just to take the feedback of Mr. Vikram Dere, but also to implement a pH controller, a pH sensor on his farm so that he can, because we came to know that he controls his pH based on जो भी इनके क्रॉप्स हैं उसके बेसिस पे उनका pH जो है वो चेंज होता है और वो उस हिसाब से वो पानी देते जाते हैं. तो उसके लिए वो ये जो काम कर रहे थे मैनुअली कर रहे थे. तो जब मुझे पता चला तो मैंने एक सिस्टम pH का भी इधर ला के लगा दिया एंड इनको वो पूरा जो है एक डेमो भी मैंने इस चीज़ का दे दिया. नाउ ही विल यूज़ इट फॉर 6 months 8 months एंड देन ही विल गिव अस फीडबैक ऑन वो सिस्टम से इनको कितना क्रॉप पे इफेक्ट पड़ा है, कितना यील्ड पे इफेक्ट पड़ा है. सो दैट इज़ हाउ रेडी वी आर विथ आर फीचर्स, विथ आर टीम, विथ आर सपोर्ट स्टाफ एंड एवरीबडी. एंड that's what makes सिक्का. राइट. थैंक यू सर, थैंक यू सो मच आपका फीडबैक के लिए. धन्यवाद. ॲटोमेशन आज काळाची गरज आहे, हे आपल्याला काही दिवसानंतर अवलंबायचंच आहे. पण जर तुम्हाला ॲटोमेशन तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल की काय आहे तर निश्चितच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आमची जी वेबसाईट आहे mysikka.com त्यावर तुम्ही विजिट करू शकता किंवा खालच्या नंबरला व्हॉट्सअपला नुसता हाय किंवा नमस्कार म्हणून मेसेज जरी टाकला तर आमचे प्रतिनिधी आपल्याला पूर्ण त्याची माहिती त्या ठिकाणी देतील. तर धन्यवाद आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल आणि लवकरच तुम्ही आमच्याशी संपर्क कराल अशा आहे. जय जवान जय किसान.